हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी. आजचा व्हिडिओ पूर्ण पहा. आवडला तर जाता जाता जरूर लाईक करा. तर मी किट्टोला इथं ओरडत होते की चेंज करून ये. बघा ती कसं बसलेलं आहे त्याच रेग्युलर ड्रेसवरती बसलेले होते. म्हणून म्हटलं की तिला साधं सिंपल का होईना घालून ये. म्हणजे का तर थोडंसं बरं वाटतं, कारण आता बऱ्यापैकी ती मला सगळ्या गोष्टीत मदत करते. आजची भरपूर सारी मदत तिची झालेली होती. कालचा तुम्ही पार्ट पाहिला ज्याच्यामध्ये स्वयंपाक वगैरे मी केलेला होता आणि खूप साऱ्या जणींना त्याचा फायदाही झाला. म्हणजे हेल्पफुल ठरला तो व्हिडिओ की बाबा थोडंसं प्रमाण, कारण नवीन लग्न वगैरे झालेलं असतात ना, त्यांना काय अंदाज एवढा नसतो, ते बरं पडतं. असं तुमचे मनापासून आभारी. आणि मला चपातीबद्दल विचारण्यात आलं तर मी प्रत्येक वेळेला करते, पण ह्यावेळेला स्किप का केलं, कारण मला आज होता होईल तेवढा सेवेला वेळ द्यायचा होता. कारण ना आज स्वामींचा प्रकट दिन पण होता. त्यामुळे मी असं विचार केला की दरवेळेला आपण करतो, एखाद्या वेळेला आपण म्हणजे मसाले भात वगैरे बाकीचे 5 पदार्थ ठेवलेले होते, एक स्किप केला तर काही प्रॉब्लेम येत नाही. पण आज मला होता होईल तेवढी सेवा करायची होती. त्याच्यामुळे मी एक काम कुठे आटोक्यात येतं ते बघितलेलं आहे. आणि कोल्हापूरला जर बऱ्यापैकी बघायला गेलं तर मसाले भात, शिरा वगैरे अशा गोष्टी एन्जॉय केल्या जातात, कारण इकडं जास्त करून लोक भातच खातात. गावचं आहे बघा, तिकडं भात नको, पण तिकडं ना चपाती किंवा पुरी वगैरे असं पाहिजे, हे गावच्या लोकांचं आहे. पण इकडं जास्त करून ना भातावरच जोर असतो सगळ्यांचा. असं छान झाला. आता हे जे आहे तुम्ही म्हणताल की ही जर काय चालू आहे, हे सगळं घर भरून का दिवं फिरवते आहे, तर ज्या ताईंना माहीत नाही त्यांना सांगते. हे मी आधी शेअर केलेलं आहे. दारातला दिवा तुम्ही कधी लावचाल ना, तर तो दिवा घरात लावायचा आणि सगळ्या घर भरून फिरवायचा. बघा, तुम्हाला बाहेर लावायचं लावू शकता, तसं काही नाही. दारातल्या दारात बाहेर जाऊन जरी तुम्ही लावला तरी चालतं. पण हे पूर्ण आपला घराचा कडा कोपरा, असं म्हणतात की संध्याकाळचा दिवा लावताना तो दाखवावा आणि मग जो दिवा आहे तो बाहेर लावावा. शाईन दिसून येते. आज ना स्वामींचं बघा प्रकट दिन, पण तुळशीपत्र जे आहे ते आदल्या दिवशी तोडलेल्या नव्हत्या. आज आर्यन स्कूलमधनं आल्या आल्या वेळ होता, म्हणजे दिवस मावळायच्या आधी पहिला त्याला म्हणले की बाबा तू मला तुळशी तोडून दे. मग ते आत्ता आणलं होतं आणि आत्ता मी वाहिलेले आहे तुळस. सकाळपासून ना तुळशीचं एकही पान न ठेवताच नैवेद्य वगैरे दाखवलेला होता. कारण असं म्हटलं जातं की स्वामी महाराज ना तुळशीपत्र ठेवल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाहीत, म्हणजे तुमचा काही जो नैवेद्य आहे तो ग्रहण करत नाहीत असं म्हणलं जातं. त्यामुळे जरुरी असतं त्यांच्या ह्याच्यामध्ये, रेग्युलर राहू दे पण अशा यायला गरजेचं आहे. मग ते आता ते वाहिलं आणि त्याच्यानंतर मग मी करून घेते पूजा. बघा आता मला माहीत नाही आता पुढचं मी कधी पकडणार आहे काय, पण त्याच्या आधीच आपले व्हिडिओ बघून ज्यांना कोणाला वैभवलक्ष्मी व्रत करायची इच्छा होईल त्यांच्यासाठी थोडक्यात थोडकं मी शेअर करते. पूजा मांडली, अष्टरूपांचं दर्शन घ्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक स्तोत्र आहे ते वाचायचं, मग सोन्याच्या दागिन्याची पूजा करायची, मग लाल रंगाचं फूल व्हायचं आणि मग पुढची कथा जी आहे ती करायची. आता जे काही ओटीमध्ये मी बायकांना देणार आहे ते सगळं इथं पहिला देवीला अर्पण करायचं. तुम्ही नुसती ओटी जर देणार असाल, ओटी आणि नारळ, तर त्यातला एक जो आहे तो इथं ही जी ओटी भरायची अशा पद्धतीने. नंतर ह्या कुठल्याही सुवासनीला हे उचलून तुम्ही देऊ शकता, कारण सगळं आपणच ठेवून काय करणार आहे. मी ठेवलेलं होतं आणि इथं काहीतरी जोक झालेला होता. बसताना दादा बसायला गेल्यानंतर मागं जे मी ठेवलेलं होतं ना ते थोडंसं त्यांना लागलं. मग त्यांचं होतं की घर भरून जागा तरी पण हिला पुरत नाही आहे, काही ना काही तर ठेवत असते. असं चेष्टामस्तीचा हा विषय आहे. किती पुढे जायचं. घंटी मॅन. काय पुजायचं त्याला, कसं पुजायचं, का पुजायचं. जय देव जय देव जय यूट्यूब बाबा. हट. ए गा बसा रे, तिला जर हे होत नसेल तर तुमची का जबरदस्ती. नाही बोला काय झालं. कॉलेजची पाटली नाही केली, कॉलेजची बाटली नाही ती झालं ना. नाही हे दूर पण सोडते, मी वाच पण सोडते. तुम्हाला कोण दिसला जास्त त्रास असते ना. पण सोबत
पडाल तुला एकत्र पाया पडायचे पड जाऊ दे. पण तो नाही का मी काय केलं? हॅलो कुठे आहेस रे? जेवायला यायचंय घरी. हा वैभव लक्ष्मीचं जीव नको म्हणा भावर. नाही ते घेऊन विचार बाहेर. तुला मी काय सांगत होते किट्टो केस वाढवूया. तुला ऐकू वाटलं नाही ना मम्मी? काळजी घ्यायला येत नाही का मम्मी मला त्यांची? काय आता झालं की आता काय आहे तू काळजी घ्यायची न घ्यायची. ये बाबा अवघडच आहे वाटेल माझ्या हातात काय पडतंय पण असतं. काय पडत नाही, काच पडते, सगळं पडते. हा? पैसा तेवढा पडत नाही म्हणलं. ते एका वाटीत मला दे ना. तू पहिला चुकतो तुमचा भाऊ मी वडला माझं नाव सर्व भांडार का कमी का तुमचा भाऊ? होय आणि तुमचा भाऊ कमी कमी कसलीच आहे. नवरे म्हणले की सांगू नको आयडेंटिटी घालून मला म्हणते आलेलं आत्ताच नाही. असं घ्या वाटी खाली थोडा दगडावर पडतात ना. मी म्हणलं आता अचानक कुणाला बघू मला जाऊन टेन्शन आलं. कारण कसं की आदल्या दिवशी सांगली बरं असते कोण काही खाते कोण काय कोण पाळते कोण नाही पाळत. मी म्हटलं आजचं पण कॅन्सल करते नाही सगळंच केलं सकाळपासून कंटिन्यू सुरू आहे. हा नाही खाली दिले की तुम्हाला मी नाही कुठे पैसे गळलं तेच की. वाटी कशाला देईल तुम्हाला? ते खालचं पाणी पुसून घ्या बरोबर. गेले की त्यात पाण्यात पाचा खूप पाय टाकते ते पुढे निघते ती. ते लय आहे डोक्याला. मोबाईलच्या आईसने पण फोन केलेला हा. कॉम्प्युटर दाखवलेलं त्यांनी की रक्तवाढीची सलाईन चालू करायला सांगितली. खरं मग ते इथे सासूबाईंचं असं आणि मग तिकडे जाऊन तरी चालतं. सासूबाईच काय झाली? हात हा ते हात हा, बाई बाई. कुठं शाळेला आहे? खराब दिसलं ते का? सांग रक्त कमी झालं. काय मला म्हणते म्हणजे तब्येत बरोबर नाही येऊ शकत नाही. सांगितलं की. आणि पिऊन आलो. पण फोन तर अगं असं ती तब्येत मला रात्री जर बोलली असते ना मला यायचं माझ्यात काहीच लक्षात नाही. काय सकाळी आणि पारायणला होतो तसंच सकाळी तर लई सुचलेलं कसलं बारा आहे? स्वामींचंच की म्हणतात. हा हा सगळ्यांनी मिळून केलेलं 21 जणांनी. बरं चरित्राचं 6 पासून 9 पर्यंत. चुकलेले तिने मला नाही चुकल्या म्हणजे हे नव्हं. नाही खराब झालं. चुकल्या म्हणून नाही नाही. चोकले आमच्यात आहे ना खराबला चोकले म्हणते. इकडे पण म्हणतात आमच्या इकडे. चोकले काय हो? टोपी टावेल वटीत घालायला. हा नुसती वट्टी घालायची. आमच्याकडे टोपी टावेल नेत नाही. कोण घालतंय कोण नाही चालतंय. आमच्या गावाकडे पण मांडीवर होतं. नाही, आमच्याकडे ते वट्टी म्हणल्यावर नुसती वट्टी. हा मग ते हे असलं आता बघा सुवासने आलेले आहे तर सुरुवातीला त्यांचे पाय धुवायचे, हळदी कुंकू लावायचं आणि मग त्यांना जेवायला द्यायचं. मी ही पद्धत पहिला नंतर म्हणजे करायची, जेवायला वगैरे घालायची, नंतर पाय धुवायची, नंतर मग ओटी भरायची वगैरे. पण आपल्यातलेच खूप साऱ्या ताईंनी सांगितलं बघा मी 14-15 वर्ष झालं ज्या गोष्टी करत आले होते ना, 12-13 वर्ष
त्या गोष्टी जसं माझं यूट्यूब सुरू झालं, खूप साऱ्या ताई जाणकार आपल्यापेक्षा ज्या करणाऱ्या वगैरे होत्या, त्यांनी जेव्हा सांगितलं की असं नव्हे असं कर, तर ती गोष्ट मी फॉलो करायला सुरू केली. कारण कसं असतं की चांगल्या गोष्टी जरूर ऐकाव्या आणि ज्यांना कोणाला वाटतं ना की ही ज्या मनाचंच करते, तर तुम्ही माझे जुने व्हिडिओ जाऊन बघा. तुमच्या कमेंटनंतर मी खूप बदल केले आहेत. कारण मला एक वाटतं की आपल्याला आपलं म्हणून प्रेमाने सांगतात, तर त्या गोष्टी ऐकाव्या. पण जरूर नाही की सगळ्याच गोष्टी आपण ऐकू शकतो, असं पण आहे ना. पण मी खूप साऱ्या गोष्टी तुमच्या कमेंटवरून बदललेल्या आहेत. दोन ठिकाणी पण मध्ये दोन तास नंबराला आता बघा, सगळ्या सुवासनी जेवल्यानंतर लास्टला जे येतं ते म्हणजे काय, तर तुम्हाला जे काही तुम्ही यथाशक्ती देणार आहे ते ओटीत घाला. पहिली गोष्ट सांगते, याला कुठलाही नियम नाही, तुम्ही हेच घाला. काय दिलेलं आहे त्या पोतीमध्ये, एक एक पुस्तिका भेट म्हणून आणि खिरीचा प्रसाद द्यायचा आहे. अजूनसुद्धा खूप साऱ्या जणी खीर बनवतात, एक एक वाटी खीर देतात, हळदी कुंकू देतात आणि कोण गुलाबाचं फूल आणि ही म्हणजे पोती देतं. बाकी जेवण खाणं वगैरे बऱ्याच जणी करत नाहीत. मी एक सांगेन की आपल्या घरात जेवलेलं तर चांगलंच आहे, तेवढंच आपलं अन्नदान होतं. पण वस्तू स्वरूपात जर तुमची जेवढी म्हणजे ऐपत आहे त्या हिशोबाने द्या. जरूर नाही की ताईने 5-5 वस्तू दिलेत म्हणजे मलाच देणं गरजेचं आहे, काही गरज नाही. एक एक पोती जरी तुम्ही नुसती दिली म्हणजे बघा, मी काय सांगते, यथाशक्ती. जर तुमचं ताकद आहे, सगळं तुम्ही करू शकता. जर तुम्ही करत नसाल तर तो भाग वेगळा आहे. पण जर तुमची तेवढी ही नसेल तर तुम्हाला सांगते मी की तुम्ही ते करू शकता. म्हणजे याला असं कुठलंही काही नाही आहे की बाबा हेच करायचं आहे, तेच करायचं आहे, तेच द्या, यानं दिलं त्यानं दिलं, अजिबात नाही. तुम्ही तुमच्या मनाचे मालक. बरं बघा, आता मी सगळ्यांची ओटी वगैरे भरली, बरोबर. याच्यानंतर काय करायचं आहे की जे आपण त्यांना हळदी कुंकू लावलेलं असतं पायाला वगैरे बघा, तर जाताना म्हणजे आता ही सगळी ओटी वगैरे भरली, तर जाताना त्या घरातून बाहेर पडायच्या आधी ना ते धुवून काढायचं पुन्हा. तो पार्ट इथं स्किप झाला, आरोनं शूटच केलं नाही. कारण मी जेव्हा कार्यक्रम करते तेव्हा ही पोरच व्हिडिओ म्हणजे घेतात, हे सगळं हेच करतात. कारण माझं कसं एका ह्याच्यात म्हणजे लक्ष असेल तर दुसरीकडे मग ते मी काय बघत नाही आहे. ते बहुतेक तो राहिलेला आहे पार्ट, पण ते तुम्ही आवर्जून करा. कारण असं म्हटलं जातं की आपल्या घरातून सुवासिनी स्त्री या दिवशी पायाला हळदी कुंकू घेऊन जाऊ नये. आता बघा, जे म्हणलेलं आहे, जे आहे, जे आपल्याला सांगितलेलं आहे ते फॉलो केलेलं बरं. नेक्स्ट टाइम तुला एक प्लेट आणते, त्या प्लेटातून सगळं काढ. इकडे सर का कुठं तर जागा दे त्याला. येत आहे बघ, बघा वर्षा, बस तू तिथं, तिथं बस जा. नको, मी वाढते, बस जा. रक्त संपले आणि आठवायचं काय रक्त तुला? नको नको, बसू दे. अरे बाबा, तिचं रक्त पूर्ण कमी झालंय वर्षाचं. तू पण म्हण असंच. अय, नमक काय काय पाहिजे बघून सांगा बरं का. कार्यक्रम होता, मला जायचं झालं पण नाही. का रे? मी प्रसादला जायचं म्हणून हे केलं. आता इथनं आरू, नमक कशात कमी आहे? ओके ना. आरू, आयशू कशा रे बाळानू? तुम्ही सांगा दोघं, बाकीचे काय कामाचे नाहीत. ते तर एकटंच गचरायला लागले, इकडे सांगेन आपण. तुम्हाला नाही म्हणले, तिला म्हणले. इंजेक्शन दिली 2 वेळा फुल दिली, चढली नाही एकदा मला, लय वाईट. आणि माझी मुळं अशी तिरकी होती मला, त्याच्यामुळे त्रास झाला. माझ्या तास लागला मला. खर्ची काढल्या लय दुखायला लागलं भयानक. मी दाढाचं दुखणं असं असलं, मी एका व्हिडिओ मध्ये सांगितलं. त्याच्यामुळे माझा चेहरा एवढा हे झाला.
पहिल्यांदा तर आईस्क्रीमच खाल्ला असेल नुसतं. हा, एक मोठा फॅमिली पॅक ते संपवलाय. आईस्क्रीमच आजपर्यंत खाल्ला. मी आईस्क्रीम आणि लस्सीवरच आहे. अरे हा बापरे. तिथंच खाल्ला म्हणायचं जास्त. एवढे दिवस झालं मला एकच दिवस मी खाल्लं, दुसऱ्या दिवशी मी जेवण हे खाल्लं. माझं कसं हे झालेलं होतं पूर्ण. म्हणजे नसपर्यंत गेलं हा, असेल. तसंपर्यंत. आणि रूट स्कॅन होतं ना. माझं पण गेलं की माझं पण रोटी स्कॅन केलं. त्याच्यामुळे जास्त त्रास होतो मला काढताना. खडापर्यंत जातंय. बाप ग बाई, लई ओळायला लागते माहिती मला बाबा. का काढली असं वाटायला लागलं. हा आज जरा दुखायचं कमी आले. म्हणजे काही सूचना झाल्या. तुला आम्हाला भाजी सागरला पण घाल भात. तुम्हाला एक नाही नाही. ए, जीव, पाणी दे ना सगळ्यांना. चला, याच्यानंतर सगळेजण थोडेसे गप्पा मारत बसले आणि त्याच्यानंतर मग मी जो काय आहे तो माझा उपवास वगैरे सोडला. या व्हिडिओचं इथं सेंड करते. आवडला तर लाईक करा. मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.